आज 26 जुलै रोजी संध्याकाळी 5:30 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटावरून 5 फुटापर्यंत उघडून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला असून 23,000 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पावसाचे प्रमाण असे राहिले तर आणखी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने म्हटले आहे। कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदी पातळीत मोठी वाढ झाली आहे। कराड आणि सांगलीला सतर्कतेचा आदेश प्रशासनाने दिला आहे। नदीकाठी कोणीही जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे। कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 23,000 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।